धनंजय मुंडे जर मंत्रिपदावर आहेत, आधी विरोधी पक्षनेते होते, त्याच्यापूर्वीसुद्धा मंत्री होते, तर किती वर्षांपासून ही कंपनी सुरू आहे? तो सगळा काळ त्यांनी याचा अर्थ बेकायदेशीर पद्धतीने नफा कमवण्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग केला असा त्याचा अर्थ होऊ शकतो आणि त्या कारणावरून त्यांचं आमदारकी रद्द होऊ शकते. एखाद्या खासदारांनी किंवा आमदारांनी आपल्या फायद्याचं एखादं ऑफिस आणि त्याला धरून आपलं पदसुद्धा असं दोन्ही एकाच वेळेस करणं हे अपात्रतेच्या निकषामध्ये बसते. धनंजय मुंडे मंत्री आहेत. मग मंत्रिपदावर असलेला एक माणूस याचा अर्थ मंत्रिमंडळाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेला माणूस आहे. मग पोलिसांना प्रभावित करू शकतो. भ्रष्टाचाराच्या संदर्भातल्या केसेस दाखल होऊन याच्यासाठी तशा प्रकारचे दबाव तो माणूस आणू शकतो. राखेची उचल करण्यामध्ये भ्रष्टाचार आहे आणि आता हाच मुद्दा समोर आलेला आहे आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा विषय अंजली दमन यांनी आणलेला आहे. आता हे सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्त्व धनंजय मुंडेंनीच नाही, तर माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या, भारतातल्या अनेक मंत्र्यांनी धुळीस मिळवलेलं आहे. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनी काल अजित पवार यांची भेट घेतली आणि एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नवे आरोप केले. त्यांचं असं म्हणणं आहे, धनंजय मुंडे ज्या कंपनीमध्ये पार्टनर आहेत ती कंपनी एका सरकारी कंपनीकडून टेंडर घेते. हे कायद्यात बसत नाही. त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट असा मुद्दा मांडला. तो मुद्दा नेमका काय आहे आपण समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे सर. सर, स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्समध्ये. धन्यवाद. सर, अंजली दमनिया यांनी एक मुद्दा मांडला, ऑफिस ऑफ प्रॉफिट. हा मुद्दा नेमका काय आहे? ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या संदर्भात अनेक वर्षांपासून भारतात चर्चा सुरू आहे. जे लोक अशा पदावर बसलेले आहेत जिथे सरकारच्या निर्णयांना ते प्रभावित करू शकतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी निर्णय प्रक्रिया थांबवू शकतात, नवीन निर्णय घेऊ शकतात किंवा कायदे आणि नियम बदलू शकतात. तशा व्यक्तींनी साधारणतः व्यवसाय कोणताही करू नये अशा प्रकारचा, ज्याचा वापर ते सरकारी एखाद्या पदावर आहे म्हणून करू शकतील. आणि म्हणूनच मग पब्लिक सर्वंटची डेफिनेशन ही अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक कायद्यांमध्ये लोकसेवक म्हणजे कोण हे सांगितलेलं आहे. म्हणजे लोकसेवक असतील त्यांना जसे काही विशेष प्रायोरिटीज दिलेल्या आहे, तशाच प्रकारे त्यांचं कर्तव्य आणि जबाबदाऱ्यासुद्धा त्यांच्या टाकलेल्या आहेत. त्यामुळे लोकसेवकांनी कसं वागायचं याच्याबद्दलचा कोणतेच मापदंड जर कोणी लोक पाळत नसतील तर मग ऑफिस ऑफ प्रॉफिटचे अनेक मुद्दे तयार होतात की आपल्याला फायदा होईल अशा प्रकारचं काही काम करू नये. आपण एखाद्या निर्णय प्रक्रियेच्या महत्त्वाच्या सरकारी पदावर बसलेलं असताना हे साधं तत्त्व आहे आणि अंजली दमन यांनी तोच मुद्दा मांडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलेला आहे. मुख्यतः याचं आपल्याला वाईट वाटलं पाहिजे की कायद्याचा गैरवापर केल्यानंतर अनेकदा आपल्याला कायद्याची माहिती घ्यावी लागते आणि जे खूप हुशार असतात, भ्रष्टाचारी असतात, चालाख असतात, असे जे राजकीय लोक आहेत ते मात्र कायद्याची माहिती घेऊन भ्रष्टाचार करतात. म्हणजे कायद्याची माहिती घेण्याचा उद्देशच त्यांचा हा असतो की कायदा आणि नियम माहिती करून घ्यायचे, म्हणजे मग त्याच्यातल्या ज्या पळवाट आहे त्याच्यातून आपल्याला भ्रष्टाचार करता येईल. मुळात बीडच्या प्रकरणामध्ये आपण मागे पण बोललो तेव्हा मी म्हटलं की पर्यावरणाची फसवणूक आहे, एक मोठा भ्रष्टाचार आहे, राखेची उचल करण्यामध्ये भ्रष्टाचार आहे आणि आता हाच मुद्दा समोर आलेला आहे की धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या पत्नी, मला वाटतं त्या तिघांची एक कंपनी आहे आणि ते राख उचलतात आणि मग ते राख डिस्ट्रीब्यूट करतात. आता धनंजय मुंडे जर मंत्रिपदावर आहेत, आधी विरोधी पक्षनेते होते, त्याच्यापूर्वीसुद्धा मंत्री होते, तर किती वर्षांपासून ही कंपनी सुरू आहे? तो सगळा काळ त्यांनी याचा अर्थ बेकायदेशीर पद्धतीने नफा कमवण्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग केला असा त्याचा अर्थ होऊ शकतो आणि त्या कारणावरून त्यांचं आमदारकी रद्द होऊ शकते. म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा, ज्याला आपण रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट म्हणतो, त्याच्यामधल्या सेक्शन 100मध्ये वेगवेगळे जे कारणं दिलेले आहेत की ज्या ग्राउंड्सवर अशा प्रकारे डिस्क्वालिफाय होऊ शकतो कोणताही व्यक्ती, तर ते अपात्रतेचं कारण आहे. ते त्यांनी मंत्रिपदावर राहायला नको, त्यांची उमेदवारीसुद्धा, आमदारकी ही रद्द होऊ शकते. त्याचप्रमाणे लोकसभा असेल किंवा आपली विधानसभा असेल, तिथल्या एखाद्या खासदारांनी किंवा आमदारांनी
आपल्या फायद्याचं एखादं ऑफिस आणि त्याला धरून आपलं पदसुद्धा असं दोन्ही एकाच वेळेस करणं हे अपात्रतेच्या निकषामध्ये बसते. म्हणजे त्यात त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, जो लोकप्रतिनिधी असेल तो पब्लिक सर्वंट आहे आणि जो पब्लिक सर्वंट आहे त्यांनी साधारणतः आपल्या फायद्याचं काहीतरी काम असं करू नये की ज्याच्यामध्ये तो पदाचा गैरवापर करू शकतो. म्हणजे आता आपण इथे पाहू शकतो की धनंजय मुंडे मंत्री आहेत. मग मंत्रिपदावर असलेला एक माणूस, याचा अर्थ मंत्रिमंडळाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेला माणूस आहे. मग पोलिसांना प्रभावित करू शकतो. भ्रष्टाचाराच्या संदर्भातल्या केसेस दाखल होऊन याच्यासाठी तशा प्रकारचे दबाव तो माणूस आणू शकतो. तर अशा व्यक्तींनी आपल्या नावानेच कंपनी चालवायची आणि सरकारतर्फेच जी राख डिस्ट्रीब्यूट होणार आहे ती राखसुद्धा उचलायची आणि त्याच्यामध्ये नफा कमवायचा. याला ऑफिस ऑफ प्रॉफिट असं म्हणतात. आणि ते नसलं पाहिजे. कारण की भारतीय संविधानाने जे तत्त्व मान्य केलेलं आहे ते सेपरेशन ऑफ पॉवर्सचं आहे, की आपण अधिकारांचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि सेपरेशन म्हणजे आपण स्वतंत्र त्या व्यवस्था ठेवलेल्या आहे की कोणीही एखाद्या पदावर बसून त्याचा दुरुपयोग करू नये. अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये वेगळेपण ठेवलेलं आहे. त्याला सेपरेशन ऑफ पॉवर्स म्हणतात. आता हे सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्त्व धनंजय मुंडेंनीच नाही, तर माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या, भारतातल्या अनेक मंत्र्यांनी धुळीस मिळवलेलं आहे. आणि ते ऑफिस ऑफ प्रॉफिट वगैरे काही कोणी पाहत नाही. निवडणूक झाल्यानंतर कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही. सरकार आपल्याच ताब्यात आहे, आपण काय करायचं ते करू शकतो, अशा आविर्भावात हे लोक काम करत असतात. आता आर्टिकल 102 जे भारतीय संविधानातलं आहे आणि 1021A आणि त्यानंतर 191 हे दोन्ही आर्टिकल जे आहेत ते, म्हणजे 191 आपल्याला विधानसभेला लागू आहे, ज्याच्यामध्ये एखादा माणूस वेडा असेल, कर्जबाजारी असेल, त्यानंतर भ्रष्टाचारी असेल, तर तशा ग्राउंड्सवर त्या माणसाची आमदारकी रद्द होऊ शकते. मग आता ही आमदारकी रद्द झाल्यावर आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने मागे निर्णय दिला होता की जर 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्या माणसांची आमदारकी रद्द. एवढंच नाही तर 6 वर्ष तो निवडणूकच लढू शकत नाही, इथपर्यंत हे प्रकरण जाऊ शकते. आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा विषय अंजली दमन यांनी आणलेला आहे. निडरपणे कागदपत्रांच्या पुराव्यांसह स्वतः अजितदादांची त्यांनी भेट घेणं आणि अजितदादांनी सुद्धा अत्यंत गांभीर्याने ते ऐकून घेणं, ही अशा प्रकारची व्यवस्था आणि यंत्रणा असली पाहिजे. आणि मला वाटते की उद्या काहीतरी मुख्यमंत्र्यांसोबत अजितदादांची मीटिंग आहे आणि या प्रश्नावर ते निर्णय घेतील आणि धनंजय मुंडेला मंत्रिपदावरून त्वरित काढतील. एवढंच नाही तर मंत्रिमंडळावर असताना, मंत्रिपदावर असताना त्यांनी जो व्यवहार केलेला असेल त्या व्यवहाराची सगळ्या तपासणी झाली पाहिजे, की स्वतःच्या कंपनीच्या बेनिफिटसाठी ते कामच करू शकत नाही. म्हणून मग ऑफिस ऑफ प्रॉफिट ही संकल्पना केवळ भारतात नाही, जगात सगळीकडे महत्त्वाची मानली जाते. आणि इवन डोनाल्ड ट्रम्पवर सुद्धा असे आरोप झाले होते जेव्हा ते याच्या आधी अध्यक्ष होते तेव्हा. हे सगळं राजकारण जे आहे ते असं पैसे कमवण्यासाठी, पैशाची वकवक सुटलेल्या लोकांचं राजकारण जर असेल तर सामान्य माणूस नाराज होऊ शकतो. सामान्य माणूस म्हणजे नागरिक, आणि नागरिक हा सार्वभौम आहे. मंत्री सार्वभौम नाही आहे, कोणी राजकीय नेता सार्वभौम नाही, नागरिक सार्वभौम आहे. आपण आपल्या प्रतिनिधींद्वारे राज्य सरकार चालवतो. तर त्या लोकांनी उद्दामपणा दाखवणं, बेकायदेशीरपणा आणि बेदरकारपणा दाखवणं हे अत्यंत चूक आहे असं मला वाटते. आणि त्यामुळे अंजली दमन यांचे प्रयत्न हे स्तुत्य स्वरूपाचे आहेत. सर, हा ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार कोणाचे आहेत? निवडणूक आयोगाचे, किंवा कोर्ट सुमोटो हे दाखल करून घेईल, की मुख्यमंत्र्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे? आता याच्यामध्ये स्वतः कोणी नागरिक धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध केस दाखल करू शकतो. म्हणजे जसं अंजली दमन यांनी पत्र लिहिलेलं आहे चीफ जस्टिस ऑफ महाराष्ट्र यांना, त्याचीसुद्धा दखल जनहित याचिका म्हणून घेतली जाऊ शकते. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की जसं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांची उद्या मीटिंग आहे, तर त्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतात की हा माणूस माझ्या मंत्रिमंडळात आता नको, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. परंतु निवडणूक आयोग जो आहे त्याचा संबंध कोर्टामध्ये केस दाखल केल्यावर येऊ शकतो. निवडणूक आयोग बरेचदा आपल्या इथे काही स्वतःहून कारवाई करतील असा उत्साह त्यांच्यामध्ये आता नाही आहे. आणि खरं त्यांनी तसं असलं पाहिजे. निवडणूक आयोगाने केवळ निवडणुकांच्या वेळेस काम करायचं अशी अपेक्षा ठेवली तर तीसुद्धा आता आपण पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे कोर्टातच जाऊन याच्याबद्दलचा न्याय मागावा लागेल. आणि सध्या भारतातल्या न्यायव्यवस्थेचं चित्रसुद्धा असं आहे की अनेक न्यायाधीश चांगले असले तरी काही न्यायाधीश हे वाईट प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे न्याय चांगल्या न्यायाधीशांच्या शोधात आहे.
सर, याचं ऑफिस ऑफ प्रॉफिटची अंमलबजावणी का होत नाही आहे? म्हणजे कोणाकडून ती होणं जास्त अपेक्षित आहे? आता इथं हा मुद्दा समोर आल्यानंतर ते एक्झिक्युशन त्याचं का होत नाही आहे? आणि ती आता कोणी करायला पाहिजे व्यवस्थितपणे? कोणी लक्ष घातलं पाहिजे? सरकारांनी लक्ष घातलं पाहिजे, निवडणूक आयोगाने विशेषतः लक्ष घातलं पाहिजे. प्राथमिक जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे. कारण मुख्यमंत्र्यांची नेमणूक झाल्यानंतर ते आपलं मंत्रिमंडळ नेमत असतात आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यांनी ते काम करत असतात. त्यामुळे हे जे चेक अँड बॅलन्स आहे याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे की आपल्या मंत्रिमंडळामध्ये भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे लोक नसले पाहिजे याचा निर्धार त्यांनी केला पाहिजे आणि त्याच्यावर अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे. दुसरं मी जसं सांगितलं की नागरिक कोणी असेल जो संवेदनशील, जसं अंजली दमन आहे साध्या नागरिक म्हणून तिथे गेलेले आहे, तर त्यासुद्धा कोर्टामध्ये केस दाखल करून हे सगळे पुराव्यांच्या आधारे दाखवू शकतात की यांनी जो बॅलन्स, चेक अँड बॅलन्स आहे भारतीय संविधानामध्ये अपेक्षित असलेला, तो मेंटेन केला नाही. आणि दिस इज ऑफिस ऑफ प्रॉफिट, की यांनी एक ऑफिस ॲक्वायर केलेलं आहे आता मंत्री म्हणून आणि त्याचा आपल्या कंपनीला ते उपयोग करून देतात किंवा फायदा करून देतात. तर मग तीसुद्धा केस होऊ शकते आणि त्याच्यामध्ये रिस्पॉन्डंट हे राज्य सरकार, त्यानंतर निवडणूक आयोग हे सगळं होऊ शकतात आणि ते डिस्क्वालिफाय मग होऊ शकतात. कोर्ट सुमोटो पद्धतीने हे दाखल करून घेण्याची किती शक्यता वाटते? घेईल का ते? सुमोटो अशा प्रकरणांची दखल घेणारे न्यायाधीश खूपच उच्च पातळीचे विद्वत्तापूर्ण असे असतात. तसे न्यायाधीश भारताने पाहिलेले आहेत. जस्टिस भगवती, जस्टिस कृष्णा अय्यर, म्हणजे खूप न्यायाधीश, आणि त्या न्यायाधीशांनी त्याची दखल अशा प्रकरणांची घेतलेली आहे. इवन वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांची दखलसुद्धा ते स्वतःहून घेऊ शकतात. त्यामुळे न्यायालयाची कक्षा जनतेच्या हितासाठी वापरणं, असे न्यायाधीश आहेत. त्यांनी दखल घेतली तर ते स्वतःहून सुद्धा दखल घेऊन अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये लक्ष घालू शकतात. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा मुद्दा समजावून सांगितला. ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट काय असतो हा खूप खूप समजावून सांगितलं तुम्ही. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू. आपले खूप खूप आभार.